माझं नाव रितेश विनोद तायडे. मी राहणार म्हसला खुर्द, तालुका जिल्हा बुलढाणा येथून. 12वी नंतर माझे मेडिकलमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये मला चांगले गुण आले होते, पण गव्हर्मेंट शासकीय रुग्णालयात नव्हतं होऊ शकणार. तर त्यानंतर आम्ही ॲब्रॉडचं इंटरनेटवर बघितलं. त्यानंतर ॲब्रॉडच्या बऱ्याचशा कन्सल्टन्सींबद्दल आम्ही सर्च करत होतो. त्यामध्येच आम्हाला यश ओव्हरसीजबद्दल सुद्धा कळालं. यश ओव्हरसीज आणि हा माझा मित्र रितेश राठोड. माझं नाव रितेश राठोड. मी जिल्हा जळगाव यातील गाळण या गावातला आहे आणि मलाही स्वप्न होतं की करणार तर MBBSच. त्यासाठी मी नीटची परीक्षा दिली, पण MBBSमध्ये गव्हर्मेंट सीट भेटली नाही आणि प्रायव्हेट करणंही घरच्यांसाठी तेवढं पॉसिबल नव्हतं. त्यासाठी आम्ही सर्च वगैरे केले आणि आम्हाला कन्सल्टन्सी यश ओव्हरसीजचं माहिती पडलं की महाराष्ट्रातली कन्सल्टन्सी आहे म्हणून. आणि आम्ही विजिटसुद्धा नाही केलं. सरांसोबत बोलणं झालं, आमची सीट बुक झाली. सरांनी आम्हाला सगळे फी स्ट्रक्चर सांगितले बरोबर. नेहमी काही प्रॉब्लेम आली नाही आम्हाला कधीच. विजासाठी, पासपोर्टसाठी आणि सगळ्याच गोष्टींमध्ये सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं आणि आम्ही फोनवरच आमचं बोलणं होत होतं आणि सरांनी व्यवस्थित आम्हाला कॉलेज वगैरे सगळं इन डिटेल सांगितलं. म्हणजे कोणतेही असे हिडन चार्जेस वगैरे किंवा काही आमच्याकडून नाही घेतले आणि नेहमी आम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं. आणि आता आम्ही इथं फर्स्ट इयरमध्ये आहोत आणि आता सिटी चांगली आहे, चिबोक्सरी सिटी, चुआ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही आता शिकत आहोत. आणि आता क्लायमेट बी खूप चांगलं आहे. 13-14 डिग्री आता क्लायमेट आहे. एवढा काही त्रास नाही आम्हाला. सगळं ओकेमध्ये आहेत. जर जेवणाचंही चांगलं आहे इथं. फर्स्ट इयरसाठी आम्ही मेस वगैरे लावली होती. मेसमध्ये बी चांगलं जेवण आहे आणि काय असे प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम जरी असली तरी सरांना कॉल केलं, कधीही कॉल केलं, सर रिस्पॉन्स करतात आणि त्या प्रॉब्लेमसाठी लगेच सोल्युशन आम्हाला देतात. बऱ्याच वेळेस स्टार्टिंगला सरांची पूर्ण टीम जी आहे, उमा मॅडम वगैरे, साक्षी मॅडम, हे पण खूप सपोर्टिव्ह आहेत. मी स्वतः त्यांच्या नागपूर ऑफिसला, पुणे ऑफिसला बऱ्याच वेळेस व्हिजिट केलेलं आहे. त्यांनी तुम्ही फोनवर व्हिजिट करा किंवा तिथं व्हिजिट करून फिजिकली तरी तुम्ही त्यांच्यासोबत चांगला संवाद साधून सगळ्या गोष्टी ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. रात्री बेरात्री तुम्ही कधीही कॉल केला तर ते खूप सपोर्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. पूर्ण गायडन्स एअरपोर्टपासून तर जे आयटम्स तुम्हाला कॅरी करायचे सोबत ते सुद्धा सर लिस्ट देणार. प्रत्येक गोष्टीत डॉक्युमेंटेशनचा कुठला प्रॉब्लेम नाही येणार. आम्ही इथं आलो, आमच्या सोबतचे जे कन्सल्टन्सीवाले पोरं होते भरपूर झाले. सगळ्या पोरांच्या फीजचा प्रॉब्लेम झाला. काही पोरांकडून फीज म्हणजे घेऊन घेतली त्यांनी आणि समोर डिपॉझिट जमा नाही झालं. त्यामुळं कॉलेजकडून एक्सपेल लेटर आले. बऱ्याच पोरांचे प्रॉब्लेम झाले, ते जाऊ नाही शकले. पण यश ओव्हरसीज थ्रू आम्हाला असं कधीच एक्सपेल लेटर किंवा आमची जी फी होती ती एकदम प्रॉम्प्टपणे भरलेली होती आधीपासूनच. आणि आतासुद्धा आमची फीज वगैरे सगळं क्लिअर असून युनिव्हर्सिटीचं रजिस्ट्रेशन पूर्ण डॉक्युमेंटेशन वर्क असून आम्हाला ग्रीन कार्डसुद्धा भेटलेलं आहे आणि आमचं फर्स्ट इयर आता 2 महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. सरांनी आम्हाला भरपूर काही सपोर्ट केला. सर आता दर महिन्याला 2-3 महिन्यातून भेटायलासुद्धा येतात रशियाला. जे काय आणायचं असेल समजा घरून वगैरे पार्सल तर ते आणतातसुद्धा. आम्ही खूप सगळं इथं चांगलं व्यवस्थित चालू आहे सध्या. आणि जर आपण युनिव्हर्सिटीबद्दल माहिती पाहिजे तुम्हाला तर चुआ स्टेट युनिव्हर्सिटी ही नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे चिबोक्सरी या सिटीमधली. इथे ॲनाटॉमी पहिल्या वर्षी ॲनाटॉमी विषय आणि इतरही विषय एकदम सिस्टमॅटिकली होतात. पोर्टफोलिओवर म्हणजे आपला टाईम टेबल रेग्युलर असतो, लेक्चरही रेग्युलर होतात आणि सर्व शिक्षकही चांगले आहेत इथं. आणि मेन गोष्ट म्हणजे खूप मुलांना असं फसवलं जातं की युनिव्हर्सिटी इंग्लिशमध्ये आहे पण लँग्वेज कोर्समध्ये टाकून देतात त्यांना किंवा लँग्वेजचा खूप इश्यू येतो, बोलायला खूप प्रॉब्लेम होतो. पण आम्हाला इथे आल्यानंतर टीचर्सही खूप चांगले मदत करतात आणि सर्व टीचर्स इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे बोलणं करून घेतात, जे डाऊट्स क्लिअर करतात. परत खूप असे कॉलेज आहेत जिथे बॉडीवरती शिकवलं जात नाही, रोबोटिक सर्जरी दाखवली जाते. पण आम्हाला आता फर्स्ट इयरमध्येच खूप सारे असे कढाईवरती शिकवतात आणि रिअल बॉडीसोबत आम्हाला इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्यात म्हणजे इंडियासारखी आम्हाला फील येते इथे. आणि आम्हाला काही प्रॉब्लेम ही सुद्धा अजून झाले नाही आणि पण खूप चांगल्या प्रकारे युनिव्हर्सिटी मॅनेज वगैरे होते. आणि थोडे दिवसात आमच्या आता एक्झाम्सही होणार आहे, त्यानंतर आम्हाला सुट्ट्या वगैरह लागणार आहेत. थैंक यू। जिसके YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड की सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी। यश ओवरसीज इज़ अ ऑफिशियल रिप्रेजेंटेटिव ऑफ मेनी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इज़ रशिया, जॉर्जिया, यूक्रेन, फिलीपींस, किर्गिस्तान, कजाकिस्तान